नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या YouTube चॅनलमध्ये। महाराष्ट्रामध्ये महावितरणतर्फे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची नवीन योजना सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत कुठलाही शेतकरी ज्याने यापूर्वी सोलारचा लाभ घेतलेला नाही असा कुठलाही शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंपासाठी अर्ज करू शकतो। आता यामध्ये अर्ज केलेल्या काही शेतकरी मित्रांना SMS ही यायला सुरुवात झालेली आहे। तसेच ज्या लोकांनी या अगोदर महावितरणकडे पेड पेंडिंग योजनेअंतर्गत सोलारसाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे किंवा मेडाकडे सोलारसाठी अर्ज केलेला आहे, अशाही काही शेतकऱ्यांना ज्यांचा अर्ज हा महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे अशाही शेतकऱ्यांना SMS येत आहेत। जर तुम्हालाही असा SMS आला असेल तर काय करायचं आहे आणि SMS कशामुळे येत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। तर तुम्ही पाहू शकता काही शेतकरी लाभार्थी यांना असा SMS येत आहे। प्रिय लाभार्थी, आपल्या अर्जानुसार 5 HP चा सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून लवकरच आस्थापित करण्यात येणार आहे। आपल्यासाठी शासनातर्फे सौर कृषी पंपासाठी अनुदानापोटी 2,88,671 रुपये खर्च करण्यात येणार आहेत। आपले अभिनंदन आणि श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, असा SMS काही शेतकऱ्यांना येत आहे। पाहू शकता MSEDCL तर्फे या शेतकरी मित्रांना, प्रिय लाभार्थी, आपल्या अर्जानुसार 5 HP चा सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून लवकरच आस्थापित करण्यात येणार आहे। आपल्यासाठी शासनातर्फे सौर कृषी पंपाच्या अनुदानापोटी 2,88,671 रुपये खर्च करण्यात येणार आहेत। म्हणजे 5 HP सौर कृषी पंपासाठी शासन जे आहे ते 2,88,671 रुपये खर्च करणार आहे। फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरायची आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी MSEDCL कडे पेड पेंडिंग याच्या अंतर्गत सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेला असेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला असेल त्या सर्व शेतकऱ्यांना, जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना SMS येत आहेत। या सौर कृषी पंपासाठी किती अनुदान खर्च करणार आहे तेही याच्या अंतर्गत तुम्हाला SMS द्वारे कळवलं जात आहे। तर शासन ही जी योजना राबवत आहे त्याचा SMS द्वारे प्रचार करत आहे असंही आपण म्हणू शकतो। यामध्ये शासन जे काही खर्च करणार आहे अनुदानाच्या बाबतीमध्ये, यामध्ये शासन अनुदानापोटी जी काही रक्कम खर्च करणार आहे तीच रक्कम तुम्हाला SMS द्वारे कळवली जाते। तुमचा 3 HP चा पंप असेल तर त्यासाठी शासन किती अनुदान खर्च करणार आहे किंवा शासन किती रक्कम भरणार आहे हे तुम्हाला त्या SMS द्वारे कळवलं जात आहे। आणि तुम्ही महावितरणतर्फे अर्ज केला असेल किंवा जर तुम्ही मेडातर्फे अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आला असेल तरीही तुम्हाला असा SMS येऊ शकतो। आता काही शेतकरी म्हणत आहेत की आम्ही मेडासाठी अर्ज केला होता आणि आम्हाला SMS येत आहे, कारण तुमचा जो अर्ज आहे तो आता महावितरणकडेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मंजूर केला जाऊ शकतो। तर मेडा किंवा महावितरणतर्फे ज्या शेतकऱ्यांनी सोलारसाठी अर्ज केलेला आहे त्यांना असा SMS येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जात आहे की शासन अनुदानापोटी किती तुमची रक्कम खर्च करणार आहे। 5 HP साठी वेगळी असेल, 7.5 HP साठी वेगळी असेल, 3 HP साठी वेगळी असेल, यामध्ये ओपन कास्टसाठी वेगळी असेल, SC ST कास्टसाठी वेगळी असेल। यामध्ये जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थी क्रमांक भेटतो, लाभार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि अर्ज दिनांक त्यामध्ये तुम्हाला भेटतो। लाभार्थी क्रमांक तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे। तुमच्या मोबाईलवर SMS द्वारेही तुम्हाला हा लाभार्थी क्रमांक पाठवला जातो। हा लाभार्थी क्रमांक तुम्हाला कॉपी करून काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं आहे आणि अर्जाची स्थितीमध्ये तुमचा जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो टाकून शोधा यावर क्लिक करायचा आहे। तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही जर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर इथून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता। त्यानंतर जर तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन आला, त्याचा SMS आला, तर इथूनही तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। इथं तुम्ही तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून पुढील प्रोसिजर फॉलो करू शकता। तर SMS द्वारे तुम्हाला फक्त हे कळवलं जात आहे की शासन तुमच्या अनुदानापोटी किती रक्कम खर्च करणार आहे आणि यामध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरी आणि पंप कॅटेगरीनुसार तुम्हाला असा SMS प्राप्त होत आहे। तुमचा SMS तुम्हाला आल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठीचाही SMS येऊ शकतो। तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।